शिव थांबा या लाजेवरती कलर नाही केला कलर करता अच्छा हे हा काय आणि हे काय हे म्हणतात किंवा भुरी आणली काय बाबू झोपलाय खाली बाबू झोपलाय खाली अरे त्याला धुतली सुका सुका लाव मला जा आता वरती येऊच नको तू आणून तिकडे विहिरीवर जाऊन तू अरे बरणी ए राज अरे बरणी दे अरे टाक रात्री केलाय व्हिडिओ मस्त आता चालू टाकायला टाकेन म्हणजे आम्ही टनाटना उडाला हा आम्ही टनाटना उडाला आहेत 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 ए आहेत ए इकडे इकडे या कुठनं आल्या तुम्ही पहिला सांगा आधी जावल्यात ना हां तर मग आपल्या पोरी आहेत तर मित्रांनो शिमग्याचं जेवण आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवतो आणि अशा प्रकारे इकडे आम्ही एकत्र बसून शिमगा उत्सव साजरा केला जातो आणि सर्व कुटुंब एकत्र येऊन आजूबाजूची सर्व माणसांना जेवायला आम्ही बोलवतो तर अशा प्रकारे आज आम्ही आलो आहे आमची जयाबाया त्यांच्याकडे जेवणाचं आज नियोजन जयाबाईने केलं आहे आणि त्यांची सुनबाई पण इकडे मला वाटतं पहिल्यांदाच मी बघतोय तिला इकडे मी शिमगा उत्सवाला आणि त्यांचा मुलगा हा आमचा ओमकार आहे आणि त्यांची मिसेस इकडे आले आणि प्रसन्न परत मिलिंद आणि निरंजन अंकुश असे 5 रत्न आपल्या ह्या घराला लाभलेले आहेत मित्रांनो सर्वजण नाही ठराविक काही कारणास्तव नाही आहेत पण मध्ये मध्ये येऊन जातात इकडे आमचे वागरे बाबा अगदी जुने पालखी छानपैकी माणसांना मनसणारे आमचे वागरे बाबा इकडे बघा हां हे आमचे वागरे बाबा एक वयस्कर आहेत आणि आमचे किसुंदा इकडे माझा वाघ आहे जेवायला बसलाय आम्ही सर्व फॅमिली आज इकडे जेवायला आलो आहे वागरेबाई आमच्या जयाबाईकडे चला तर मित्रांनो आपण अशा प्रकारे शिमगा उत्सव साजरा करतो आहे आम्ही तेव्हा एकत्र जेवण्याचा आनंद लय वेगळा असतो अशा प्रकारे आज इकडं नियोजन केलं आमच्या जयाबाईंनी तर चला तर आपण शिमग्या उत्सवाच्या निमित्ताने जेवायला आलो आहे आता आम्ही जेवणाला सुरुवात करतो नाही बाई सुरुवात करतो जेवायला आता हो हो खावा हो चला तर मित्रांनो आता आपण जेवायला सुरुवात करूया शिमग्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा शिमग्याच्या निमित्तानं आमच्याकडे जेवायला या आवर्जून हां अजून पुढे येऊ काय तर का नको मग तारा घे तू मासे दे मना म्हणजे त्या श्रीमंताच्या झाडामध्ये मासे राहतात ना काय आपण जातो खाली उरेन लावायला मास घातलो की जातात ना खाली काय झिला घे तू न मासे दे मना म्हणजे त्या झाडामध्ये मासे आपला शिवार कुठून इथून आहे हा मग तिथून आता आता नवीन मिरवकरीचा पाषाण बसवला म्हणून मिरवकरीला पाषाण नाही काय हे 32 कल लागतात ना हे 32 कल कुणाचे लागतात ह्या 2च देवावर चढतात त्याला पाषाणच नाही पण आता आपण नवीन देऊळ बांधला म्हणून तो पाषाण तिचा बनवला
तुला वाचन नाही. नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मित्रांनो मी महेश भानसे आपल्या मनापूर्वक स्वागत. तर मित्रांनो होळी एकदम दणक्यात झालेली आहे आणि आज शेवटचा दिवस म्हणजे होळीला आणि आमच्याकडे वेल ओढली जाते. तर वेल अशा पद्धतीने ओढली जाते की पुढे महिलांची आणि पाठीमागे पुरुषांची अशा पद्धतीने वेलीचा हा कार्यक्रम तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. तर चला तर मित्रांनो, रात्रीचे वाजले 12:30 पावणे आणि देवळातून वेल ही गावामध्ये येते आणि शेवटला वरती झेंड्याची समारोप होतो. तर अशा पद्धतीने वेलीचा कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळेल. पाठीमागे